तर भाकरी आपण अशी 2 भाकऱ्या अशा आपण ह्याच्यावरती ठेवायच्या नैवेद्याचं ताट तयार करत असताना. आता जे आहे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपली ही भोगीची भाजी. त्याच्यानंतर आपण केलेला ही भोगीची भाजी, आपण केलेला हा राळ्याचा भात. दही असेल तर 1 चमचा इतपत दही भातावरती असा ठेवायचा. तुमच्याकडे जवसाची, तिळाची किंवा कढीपत्त्याची किंवा कारळ्याची चटणी जर असेल तर ती देखील नैवेद्यासाठी ठेवायची. माझ्याकडे कढीपत्त्याची चटणी मी करून ठेवली होती ताजी, ती मी आता ह्याच्यावरती ठेवत आहे. तर अशा पद्धतीने हे नैवेद्याचं ताट आपलं तयार झालेलं आहे. आता ह्याला हळदी कुंकू वगैरे लावून आपण नैवेद्य दाखवू शकतो आणि मग आपण हे ताट खाऊ शकतो.